Dear student, today we are going to learn Earth's gravitational acceleration, that is acceleration due to gravity. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण एखादी वस्तू हवेत उंच फेकतो, तेव्हा ती वर जाते, पण वर जाताना तिची व्हेलॉसिटी कमी कमी होत जाते. असं का बरं होतं? तर असं होतं अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. तुम्हाला माहीतच आहे, अर्थ अट्रॅक्ट एव्हरीथिंग टुवर्ड्स इट्ससेल्फ व्हर्टिकली डाऊनवर्ड टुवर्ड्स इट्स सेंटर. त्यामुळे वर जाताना वस्तूची व्हेलॉसिटी कमी कमी होत जाते आणि जेव्हा ती शून्य होते त्या पॉईंटपासून ती वस्तू वेगात खाली यायला लागते, म्हणजे त्याची व्हेलॉसिटी वाढत वाढत जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे, चेंज इन चेंज इन व्हेलॉसिटी मीन्स ॲक्सलरेशन. आणि हे ॲक्सलरेशन कशामुळे झालं आहे? तर बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटी. आणि म्हणूनच याला म्हणतात ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, दॅट इज अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. इट इज डिनोटेड विथ स्मॉल जी. मग आता आपण ह्या जीची व्हॅल्यू कशी काढायची फॉर्म्युल्याने ते बघूया. तुम्हाला F=ma हा फॉर्म्युला माहीतच आहे, परंतु इथे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असल्यामुळे आपण तो फॉर्म्युला घेऊया F=mg. आता आपल्याला जीची किंमत काढता येईल. G=F/m. F means gravitational force, and according to Newton's universal law of gravitation, F is equal to capital G, capital M, small m upon r square. ही किंमत जर आपण Fच्या जागी टाकली तर G is equal to G upon M r square असं येईल. G म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट, M म्हणजे मास ऑफ अर्थ आणि R म्हणजे रेडियस ऑफ अर्थ. या तिन्हीच्या किमती टाकल्यास तुम्हाला जीची व्हॅल्यू येते 9.77. त्याचं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट 6.67 इंटू 10^11, मास ऑफ अर्थ इज 6 इंटू 10^24 आणि रेडियस ऑफ अर्थ 6.4 इंटू 10^6 मीटर अशी घेण्यात आलेली आहे. जीची किंमत ऑन ॲन ॲव्हरेज आपण गणित सोडवताना 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर अशी घेतो. जीची व्हॅल्यू ही कुठल्याही पदार्थासाठी एखाद्या विशिष्ट जागेवरती वस्तू असेल तर ती 9.8च घेण्यात येते. मग आपल्या मनात प्रश्न येतो, जीची व्हॅल्यू ही फिक्स असते का? ती बदलते का? तर त्याचं उत्तर आहे हो. ते आपण पाहणार आहोत, व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी. तर ती केव्हा बदलते ते आपण पाहूया. तुम्हाला माहीतच आहे, अर्थ ही पूर्णपणे स्पेरिकल नाही. तिचा शेप थोडासा इलिप्टिकल म्हणजे चपटा आहे. इक्वेटरला त्याची रेडियस जास्त येते आणि पोलला अर्थची रेडियस कमी येते. आणि अकॉर्डिंग टू फॉर्म्युला, द व्हॅल्यू ऑफ जी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू रेडियस. देअरफोर द व्हॅल्यू ऑफ जी ॲट द इक्वेटर इज 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर and the value of G at the pole is 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यांचं ॲव्हरेज आपण घेतो G इज इक्वल टू 9.8. म्हणजेच पोलजवळ आणि इक्वेटरजवळ जीची व्हॅल्यू ही बदलते. पृथ्वीच्या सरफेसपासून जर हाईट वाढली तरीसुद्धा जीची व्हॅल्यू बदलते. ती कशी ते आपण काही उदाहरणावरून पाहूया. जर एखादे विमान आकाशात 10 किलोमीटर वर उडत असेल तर पृथ्वीची रेडियस 64,000 किलोमीटर ऐवजी आता आपल्याला ती रेडियस 64,010 किलोमीटर घ्यावी लागेल. परंतु इतक्या थोड्याशा अंतराने जीच्या व्हॅल्यूत फारसा फरक पडणार नाही. म्हणजेच सरफेस ऑफ अर्थवर जीची व्हॅल्यू 9.8 असते आणि
10 किलोमीटर वर सरफेसपासून सुद्धा जीची व्हॅल्यू 9.8च येईल. परंतु जर आपण मॅनमेड बलून घेतला तर तो आकाशात जवळजवळ 36 किलोमीटर उंच जाऊ शकतो. त्या ठिकाणी जीची व्हॅल्यू ही 9.77 मीटर पर सेकंद येईल. एखादा वेदर सॅटेलाइट जो पृथ्वीच्या सरफेसपासून 400 किलोमीटर उंच असतो, त्यासाठी जीची व्हॅल्यू 8.7 मीटर पर सेकंड स्क्वेअर येईल. आणि जो कम्युनिकेशन सॅटेलाइट अवकाशात आपण सोडतो, तो पृथ्वीपासून जवळजवळ 35,700 किलोमीटर उंच असतो. त्यावेळेस आपल्याला ही किंमत रेडियसमध्ये म्हणजे 64,000 प्लस 34,700 हे आपण फॉर्म्युलामध्ये टाकलं तर जीची व्हॅल्यू येईल 0.22 मीटर पर सेकंड स्क्वेअर. यावरून आपण कन्क्लुजन काढूया. जसजशी हाईट वाढते फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ तशी जीची व्हॅल्यू कमी कमी होत जाते. जर तुम्ही पृथ्वीच्या डेप्थमध्ये म्हणजे खोलीमध्ये जीची व्हॅल्यू किती असेल याचा विचार केला तर डेप्थमध्ये सुद्धा जीची व्हॅल्यू कमी कमी होत जाते. ॲट द सेंटर ऑफ द अर्थ द व्हॅल्यू ऑफ जी बिकम्स 0. जसजसं पृथ्वीच्या पोटात आपण खोलवर जाऊ तसतसं पृथ्वीचं मासही कमी होत जाईल आणि त्याची रेडियसही कमी होत जाईल आणि रेडियस आणि मास दोन्हीही कमी झाल्यामुळे जीची व्हॅल्यू डेप्थमध्ये कमी कमी होत जाईल. अशा प्रकारे पृथ्वीच्या शेपमुळे किंवा वरती उंच हाईटवर गेल्यामुळे किंवा डेप्थमध्ये गेल्यावर जीची व्हॅल्यू ही कमी होत जाते. प्रत्येक प्लॅनेट आणि सॅटेलाइटचं वजन आणि रेडियस वेगवेगळं असल्यामुळे त्यांची जर जीची व्हॅल्यू आपण G=gm/r² काढली तर ती वेगवेगळी येईल. मूनची स्मॉल जीची व्हॅल्यू ही अर्थच्या 1/6 आहे. याचाच अर्थ जर तुम्ही पृथ्वीवर 1 मीटर उंच उडी मारत असाल एखादा फोर्स लावल्यावर तर चंद्रावर तीच उडी ही 6 मीटर जाईल. किंवा पृथ्वीवर तुमचं वजन जर 60 किलोग्रॅम असेल तर चंद्रावर ते वजन 6 किलोग्रॅम होईल. आता आपण मास आणि वेट याच्यामध्ये काही फरक आहे का ते पाहूया. जनरली जेव्हा आपण आपलं वेट सांगतो तेव्हा ते आपण सांगतो की 60 kg. परंतु ते वेट नसून ते मास आहे. मास इज द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अन ऑब्जेक्ट विच इज सेम everywhere. But weight is the gravitational force acting on an object which is not same everywhere. We can calculate weight by formula F is equal to mg which is equal to weight W. एक उदाहरणच पाहूया. जर तुमचं वजन 60 किलोग्रॅम आहे म्हणजे काय, तुमचं मास 60 किलोग्रॅम आहे, पण तुमचं वजन म्हणजे काय तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन यू दॅट इज W=F=mg. एम आहे 60 गुणिले ग्रॅव्हिटेशनल जीची व्हॅल्यू आहे 9.8. मग 60 गुणिले 9.8 येईल 588 न्यूटन. मास is expressed in kilogram and weight is expressed in Newton. Newton is the unit of force and weight is the gravitational force acting on you. मग आता तुमच्या लक्षात आलं वजन 60 किलो असेल म्हणजे मास 60 किलो असेल तर वजन म्हणजे वेट हे 588 न्यूटन येतं. मास कुठेही सेम राहील पण वेट हे इक्वेटर किंवा पोल याकडे वेगवेगळं असेल.